नकोशी. नकुसा नारायण भगाडे. नकुसा वामन जाधव. मी आता कधीच विचार केला नाही पुढे काय व्हायचं ते. नकुशा बाजीराव गायकवाड. नकुसा पांडुरंग भगाडे. नकुसा रामू पवार. म्हणजे नकोशी म्हटलं की नको होते मुली. नकुशी रतन जाधव. नकुसा रामजी पवार. नकुसा म्हणजे नकोशी, म्हणजेच नको असलेली. ज्या समाजात देवीची पूजा केली जाते त्याच समाजात मुली नकोशा असतात. पण मुलींची नावं नकोशी असतील तर हो, महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मुलींची नावं नकोशी ठेवली जातात. घरात अनेक मुली झाल्या तर त्यातल्या एका मुलीचं नाव नकोशी असतं. साताराच्या आरोग्य विभागाने एक सर्वे केला तेव्हा कळलं की सातारा जिल्ह्यात 222 नकोशी मुली आहेत, तेही 18 वर्षाखाली. याच नकोशी मुलींच्या शोधात आम्ही निघालो सातारा जिल्ह्यात. साताऱ्यातला पाटण तालुका. कोयना नदीकाठी वसल्यानं इथे तशी सुबत्ता दिसते, पण अनेक छोटी छोटी गावं यात सुबत्ता असलेल्या तालुक्यात आहेत का असा प्रश्न पडतो. केरळ जवळच्या बीबी या गावात आम्ही नकुसाचं घर पाहायला निघालो. घर नकुसा रतन जाधवचं. रतन जाधव यांनी वयाची 50 ओलांडली आहे. पत्नी, 7 मुली आणि 1 मुलगा एवढं त्यांचं कुटुंब. काहीही झालं तरी त्यांना मुलगा हवाच होता. मुलगा पाहिजे, फक्त माझ्या वडिलाची एक आत्ता होती. ज्या वेळेला मला 3री मुलगी झाली त्यावेळेला मला पास मुलगा काय ना मुलगी सारखीच आहे. बाप म्हणला लात मारेल तिथं पाणी काढशील. मग माझं वडील होतं त्यावेळेलाच मला 5वी मुलगी झाली. त्याच्यामुळे म्हणलं आता वडिलांचं पूर्ण ऐकायचं करायचं, म्हणलं काय बी होऊ म्हटलं मला खाली. पण मुलाच्या जन्माची वाट पाहण्यात 7 मुलींना जन्म द्यावा लागला. सुजाता, अश्विनी, पूनम, परत दुर्गा, नकुसा, सीमा आणि योगी. आता रतन जाधव यांच्या पहिल्या 2 मुलींची लग्न झाली आहेत. रतन जाधव आणि त्यांची पत्नी दोघंही 1 एकरवर शेती करतात आणि वर्षातले 4 महिने वीट भट्टीवर काम करतात. हातात फारशी शिल्लक राहत नाही, म्हणूनच 3ऱ्या मुलीनं अर्ध्यावरच शिक्षण सोडलं. शाळेत जावंसं नाही वाटलं. शाळेत जावंसं वाटलं की, पण आई बाप भट्टीव करते तर हे खर्च हे पेलला पाहिजे ना. मला सांगा, तिच्या जर मुलगा असता तर त्यावेळीच आम्ही ऑपरेशन केलं असतं. मग असं कधी वाटलं नाही का की म्हणजे कमी घरामध्ये तसं परिस्थिती नाही आहे तर मग आपण 2 मुलांवर थांबावं? नाही वाटलं. मग दोघांनी आम्ही आठ केली. काय होईल मुलगा झाल्याशिवाय ऑपरेशनच करायचं नाही. मी म्हणायचो मंडळीला, नाही म्हणली काय होईल तुझी चला तुझी 8 आहे चालते, काय फरक पडत नाही. महिन्याला 3-3.5 हजार कमवणारं हे जाधव कुटुंब गरिबीत संसार उभा ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आम्ही तिथून निघालो पाटण तालुक्याच्या उत्तरेकडे, काळगावच्या दिशेनं.
गावात आम्हाला नकुसाचं घर सापडलं. मदतीला होत्या आरोग्य सेविका. दुपारची वेळ होती. घरात मुलं, नकुसाची आई आणि आजी होत्या. नकुसाचं नाव का ठेवलं आम्ही त्यांना विचारलं. तर नाव नकोशी ठेवायचं, म्हणजे नकोशी म्हटलं की नको होते मुली. कुठली नकोशी म्हटलं की ही अमृत झाली. आता आपलं तिचंच नशीब म्हणायचं, आपलं काय करायचं. बाकीच्याच झाली ते पोरग, पण पोरगा नाही म्हणलं लिहिलाच नाही. 2 मुली झाल्यावर ऑपरेशन करायचं होतं, पण मुलगा पाहिजे म्हणून घरच्यांचा तिच्यावर दबाव होता. विचार करीत हो की करूया ऑपरेशन. दुसरी बोलीत नको, होईल पोरगा. मग तुम्हाला वाटत होतं परत आता हिच्या वडिलाच नाही म्हणलं चेक करूया आपण, तर नाही बोललं तर काय बी होऊ दे, करू ऑपरेशन. मग म्हणलं चला करूया ऑपरेशन. चेक करायला गेलं तरी ते खाली करून देते का? सरकार बी काय करते, अटक करते ते डॉक्टरला, बरोबर का नाही? मग ते चेक करायला पैसे त्यांचा जीव बापाला वाटत की पाहिजे मला एक आपला पाहिजे म्हणून. आता नाहीच त्याला काय करायचं. नकुसाला भाऊ झाला नाही. 2 बहिणी शाळेत जातात आणि 4 वर्षांची नकुसा आणि तिची लहान बहीण अमृता येत्या 1-2 वर्षात शाळेत जातील. पण आत्ताच त्यांच्या शिक्षणाचा खर्च घराला परवडत नाहीये. आता ह्या पुरी शाळेला आहेत का नाही, ही 4थीला आहे, तर हेसनी का नाही रोजच वही पेन्सिल काय ती मॅडम तर काय डोसकं फिरायसारखं सांगते, रोज वही पेन्सिल. पण मग मुलगा असतं तर त्यांनी ते नसतं अहो सांगितलं. दिलं असतं की, पण किती खर्च. एक मुलगी आहे का शाळेला जायला सांगा. मुलगी जरी असली तरी ती एक आहे का, तिच्या पाठीत ती बी मागतीये. शाळेच्या खर्चामागोमाग मुलींच्या भविष्याची चिंता त्यांना आणखी पोखरून टाकते. त्यांच्या लग्नाला आता किती खर्च, लाख रुपये आमच्यात खर्च करतात. हुंडा देतात का? मग दागिनं, हुंडा, खाट, गादी, भांडी, संसार सगळा तुम्हाला विकत घ्या लागत नाही, सगळा संसार देणार. म्हणजे म्हणून मुली नको असं वाटतं. हो, खर्चाच्या ह्याच्यात मुली कोण करीना. दारिद्र्यानं ग्रासलेली अशी अनेक कुटुंब आम्ही पाहत होतो. मुलगा होण्याची वाट पाहण्यात कुटुंबाचा गाडा वाढत गेला असं चित्र कित्येक कुटुंबांमध्ये दिसत होतं. कित्येक वर्ष गावात राहिलेल्या कुटुंबांना आम्ही जाऊन भेटत होतो. तसंच स्थलांतरित होऊन पाटण तालुक्यात स्थायिक हो पाहणाऱ्या कुटुंबांचं जगणंही पाहत होतो. अशीच एक नकुशा आम्हाला गायकवाड कुटुंबात भेटली. नकुशा बाजीराव गायकवाड 10 बाय 10च्या कुडाच्या घरात आई वडिलांसोबत राहते. मोठ्या 2 बहिणींची लग्न झाली. नकुशानं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, पण आता इच्छा असूनही शिकता येत नाही. ते म्हणते आता पैसे नाही तर मग शिकतात पुढे. वडील दिवसाला 100 रुपये मजुरी करून कमावतात. कधी कधी त्यांना हातभार म्हणून नकुशाही कामावर जाते. कंडक्टर म्हणून काम मिळण्याची ती वाट पाहते. कंडक्टरचं लायसन काढलंय मग तर बॅग बिलला भेटायचं, पण अजून फॉर्म सुटलेला नाही. फॉर्म सुटलं भरायचा थोडा. कंडक्टर व्हायचं तिचं स्वप्न नाही, पण गरिबीनं नकुशा इतकी पिचली की तिला स्वतःसाठी स्वप्न बघणं परवडत नाही. माझं नाव नकोशी.